देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। एडवोकेट किरण चन्ने के नेतृत्व में किया गया पत्रकार परिषद का आयोजन। बता दें, भिवंडी शहर व ग्रामीण में रोड के गड्ढों की वजह से हो रही दुर्घटनाएं व वाहन चालकों के परेशानियों को लेकर भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समिति भिवंडी द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया। पत्रकारों को जानकारी देते हुए एडवोकेट किरण चन्ने ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे। आपल्याला माहिती असेल की गेल्या 5 ते 6 महिन्यापासून भिवंडीत शहर असेल आणि भिवंडी शहराच्या लगत असणारे सर्वच रस्त्यांवर, विशेष करून भिवंडी वाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते आहे। याला सर्वस्वी जबाबदार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना ठेका दिलेला आहे, त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही। दुसरी गोष्ट, वाहतूक शाखा जी आहे आणि संबंधित जे पोलीस स्टेशन्स आहेत यांनी जड वाहनांना बिनधास्तपणे हप्ताखोरी करून भिवंडी शहरामध्ये भिवंडी शहराकडे आगेकूच करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत वाहतूक शाखेचा भ्रष्टाचारी कारभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यांचं अपूर्ण काम, या 2 गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकला सर्व जनतेला सामोरं जावं लागत आहे। त्याच्या विरोधामध्ये अनेक वेळा निवेदनं देण्यात आलेली आहेत, परंतु शासनाने प्रशासनाकडून कुठलीही तोडगा त्याच्यावर काढला जात नाही। लोकांना तासोन तास पूर्ण दिवस ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही येत्या 25 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कचेरी आणि ट्रॅफिक कार्यालय याच्यावर महामोर्चाचं आयोजन करत आहोत। मी आपल्या वतीनं समस्त भिवंडीच्या जनतेला आणि सर्व जनसंघटनांना, राजकीय पक्षांना आवाहन करतो की हा भिवंडी शहराचा आणि ग्रामीण जनतेचा मुद्दा आहे, आपल्या सर्वांच्या जीविताचा मुद्दा आहे। कोण रस्त्यावरून प्रवास करताना कधी मरेल याचं काही सांगता येत नाही। अनेक ऍक्सिडेंट होत आहेत, अनेकांना अनेक फ्रॅक्चर झालेले आहेत। याच्याकडे शासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। त्याचा आम्ही आज निषेध करतोय आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही येत्या 25 तारखेला मोर्चा करतोय। तर आपण सर्वांनी भिवंडीच्या जनतेने त्यात सहभागी व्हावं असं आपल्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याद्वारे आवाहन करीत आहे। भिवंडी वाडा रस्ता जो आहे त्या ठिकाणी 1130 कोटी रुपये खर्च करून तो रस्ता बनवण्यात येतोय, परंतु त्या रस्त्यावर सध्याच्या स्थितीला एवढे खड्डे आहेत की त्या रस्त्यावरून चालणं देखील कठीण झालेला वाहतूक कोंडीचा मात्र आज तेथील जे आमदार आहेत खासदार मोरे पाणी दौरे करतात। पाणी दौरे करून काय मला वाटतं प्रश्न सुटत नाही। अनेकांनी पाणी दौरे करण्यापेक्षा त्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं असतं आणि शासनाकडे जर आवाज उठवला असता तर प्रश्न सुटला असता। आमचं सरळ म्हणणं आहे की या रस्त्यांच्या बनवण्यामध्ये लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे याच्यावर SIT बसवा ही देखील आमची मागणी असणार आहे। या संबंधामध्ये जे पोलीस अधिकारी, जे अभियंते या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी अशा निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले आहेत, वेळेत बनवलेले नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली, त्यांना ब्लॅकलिस्टेड केले पाहिजेत। या देखील अनेक मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा करत आहोत। काँक्रिटीकरणाचा जो पॅच आहे तो भरण्यासाठी जिजाऊ कन्स्ट्रक्शनला काम देण्यात आलेलं आहे, परंतु अनेक ठिकाणी पॅच मारण्यात आलेले परंतु निष्कृष्ट झाले। आमचं म्हणणं आहे जिजाऊ कंपनी असेल, आणखी कोणी कंपनी असेल, शासनाने ज्या कंपनीला ज्या एस्टिमेटद्वारे काम करायला दिलेलं आहे त्या एस्टिमेटद्वारे त्यांनी काम न करता त्याच्यामध्ये जर आर्थिक भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाला जर काही संवेदनशीलता जर जिवंत असेल तर त्यांनी SITची स्थापना केली पाहिजे, अशी आमची मागणी राहणार। मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावर खड्डे आहेत, मात्र अपघात घडला त्याला जबाबदार काय वाटतं? त्याला जबाबदार मला असं वाटतं की ठेकेदार पण आहे, शासन पण आहे आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो त्यांनी मला वाटतं FIR करावा। यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या अत्यंत भ्रष्टाचारी कारभारामुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे यांना आरोपी बनवलं पाहिजे, यांच्या विरोधामध्ये FIR झाला पाहिजे आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो, मृत्यू होतो त्याला 1 करोड रुपये भरपाई दिली गेली पाहिजे, अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।